आपल्याच या छत्रपती शिवाजी राजांच्या महाराष्ट्रामध्ये फार दुर्दैवी घटना या ठिकाणी घडतायत। उरणसारखे प्रकरण घडतायत। सांगू तुम्हाला, ज्या महाराष्ट्रामध्ये स्त्रीला वाटत होतं मी घोड्यावर बसावं, स्त्रीला वाटत होतं मी एका हातामध्ये तलवार घ्यावी, ढाल घ्यावी, मी शत्रूंचा नाश करावा, असे डोहाळे ज्या जिजाऊ मातेला या महाराष्ट्रामध्ये लागत होते ना, त्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी घटना घडतायत। यशस्वी शिंदे नावाच्या मुलीसारख्या मुली आज लव जिहादला बळी पडतायत। फार दुर्दैवाची घटना आहे आणि हे घडायला आपल्या महाराष्ट्रामध्ये नकोय। 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला। काय कळतं त्या 4 वर्षाच्या मुलीला? सांगा ना, काय कळतं त्या बाळाला? हो, मुलीला जपा, मुलीला सांभाळा। कारण सांगू तुम्हाला, मुलगा आणि मुलगी नका करू भेद, मीच भाग्य विधाता, मीच खरा भेद, माझ्या विना जीवनाला शून्य आहे शोभा, सुखी संसाराची मीच आहे प्रभा, इतिहास सारा आठवा, करा जरा विचार, सावित्रीच्या लेकीला जगण्याआधीच तुम्ही मारणार, सावित्रीच्या लेकीला जगण्याआधीच तुम्ही मारणार। सांगू तुम्हाला, नारी नारी मत कह यारो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म और हनुमान, शुक भीष्म और हनुमान। जिथे अर्थात नारीचा सन्मान होतो ना, तिथं देवता नांदायला येतात। म्हणून मुलीला मारू नका, तिला जगू द्या। सांगू तुम्हाला, मुलीचा सन्मान कसा करायचा मी माझ्या तरुण बांधवांना सांगून जाईल। तुम्हाला नाही काही करता आलं तरी चालेल, पण ज्या नजरेने तुम्ही स्वतःच्या बहिणीकडे बघताना, त्या नजरेने तुम्ही समाजातल्या बहिणीकडे बघा। प्रत्येक बहीण सुखी झाल्याशिवाय राहणार नाही। एकदाच एका राजाच्या पाटलानं एका मुलीच्या पदराला हात लावला होता, एकदा एका राजाच्या पाटलानं मुलीच्या पदराला हात लावला होता। माझ्या छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं होतं, आत्ताच्या आत्ता जा, त्या पाटलाला माझ्यासमोर आणून उभा करा। त्या पाटलाला मुघल मावळ्यांनी आणून उभा केलं। छत्रपती शिवाजी राजांसमोर तो पाटील उभा आहे। राजांनी विचारलं, का रे पाटील, लाज वाटली नाही का तुला माझ्या बहिणीच्या पदराला हात लावताना? त्या पाटलानं सांगितलं, राजा राजा असाल तुम्ही तुमच्या घरचे, मला फरक पडत नाहीये, भुईमुगाचं शेत बसलंय आणि शेतातला एखादं झुरपाड उपटलं ना तर शेताला फरक पडत नाही। राजांना राग आला। राजाने सांगितलं, अरे पाटील पाटील, आश्चर्य तुझ्या घरचा, लाज वाटत नाही का? या बहिणीच्या पदराला हात लावतो, तुला बहीण नाही का? तुला आई नाही का? मावळ्यांना सांगितलं, अरे याच्या हातपाय तोडा, याच्या अंगाला मीठ लावा आणि कळू द्या उद्या महाराष्ट्राला या बहिणींच्या इज्जतीला हात लावणाऱ्याचे काय हाल होतात। अशा विचारांची आज गरज आहे। आणि आज जर छत्रपती शिवाजी राजे असते ना, तर माझ्या बहिणीवर ही वेळ आली नसती। अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा 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 पाहिजे, शाहीर खानाची बोटी छाटायला युवा पाहिजे, शाहीर खानाची बोटी छाटायला युवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा ठिकाणी माझा वेळ संपलेला आहे। जसा वेळ मिळाला तसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला। आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोहे, एरती माईके दुखाची जनती, नाही आदी अंत्य अवसान।